नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप गुले, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा, विषय इंग्रजी। तर आज आपण इंग्रजी व्याकरणाबद्दल माहिती पाहणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द टेन्स. अकॉर्डिंग टू मी, टेन्स इज द बेस ऑफ द इंग्लिश लँग्वेज. देर आर टेन्स म्हणजेच पहा काळ. देर आर 3 kinds of tense. First one is the present tense, second one is the past tense and third one is the future tense. Present tense म्हणजेच वर्तमान काळ, म्हणजे चालू काळ सध्या जो सुरू आहे तो. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ जो होऊन गेलेला आहे. आणि फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ जो येणारा आहे. सो टुडे we are going to learn about the present tense. There are four subtypes of present tense: simple present tense, present continuous tense, present perfect tense and present perfect continuous tense. त्यातला पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. त्याचं स्ट्रक्चर आहे पहा. सब्जेक्ट वर्ब फर्स्ट, es प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच कर्ता, क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म. आता इथं यस आणि es यामध्ये फरक पहा. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर ॲट दॅट टाइम वी शुड यूज यस ऑर es सफिक्स टू द मेन वर्ब. म्हणजेच जर दिलेल्या वाक्यामधील हा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजेच ही, सी, इट, राम, श्याम, सीता, गीता. इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच कर्ता जर दिलेला कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्या क्रियापदाला यस किंवा es प्रत्यय लावतात. आणि त्यानंतर कर्म. पहा, 3 एक्झाम्पल्स इथं तुमच्या समोर ठेवले. 3 उदाहरणं आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सची. पहिलं वाक्य तुमच्या समोर पहा. ही राईट्स अ लेटर. पहा, इथं क्रियापदाला यस प्रत्यय लागला. का लागला? कारण दिलेला जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे तर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी. जेव्हा केव्हा तृतीय पुरुषी एकवचनी जर करता आला असेल तर त्या क्रियापदाला यस किंवा es हा प्रत्यय लागतो. त्यातलं दुसऱ्या प्रकारचं वाक्य पहा. आय राईट अ लेटर. इथे क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय नाही. वी राईट अ लेटर. आता हा करता प्रथम पुरुषी एकवचनी आणि त्यानंतर वी हा प्लुरल आहे म्हणजे अनेक वचनी आहे. तर इथे क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागलेला नाही. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये त्याचं स्ट्रक्चर आहे पहा. सब्जेक्ट वर्ब फर्स्ट, es प्लस ऑब्जेक्ट. फक्त इथे एकच लक्षात ठेवायचं, चुका कुठं होतात. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी येतो आणि आपण क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लावायचं विसरून जातो आणि त्यामुळं आपला जो मार्क आहे, आपले जे मार्क्स आहेत ते जातात. सो इन दिस वे वी हॅव सीन सिंपल प्रेझेंट टेन्स. आता हे 1 मार्कासाठी झालं. आपल्याला कुठलं तरी वाक्य दिलं जातं, 12 प्रकारापैकी कुठल्या तरी एका प्रकाराचं दिलं जातं आणि त्याचा यूज सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगितलं जातं. मग त्यावेळेस आपण ह्या स्ट्रक्चरनुसार ते वाक्य बनवतो. पण मी जसं म्हणालो की टेन्स इज द बेस ऑफ द इंग्लिश लँग्वेज. म्हणजेच इंग्रजीचा पाया म्हणून काळाकडे बघितलं जातं किंवा टेन्सकडे बघितलं जातं. ज्याला टेन्स चांगल्या पद्धतीने समजलेला आहे तो कमीत कमी 12 वाक्य बोलू शकतो आणि लिहू शकतो. पहा, आता आपल्याला कित्येक वेळेस असे अडचण येते की आपल्याला मराठीमध्ये वाक्य खूप सुचतात पण ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना अडचण येते. तर त्यावेळेस हा टेन्स आपल्याला कशा पद्धतीने मदत करतो ते आपण पाहूयात. म्हणजे 1 मार्कासाठी तर झालं आणि त्याचबरोबर डेली यूजसाठी आपल्याला देखील म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी देखील ह्या टेन्सचा आपल्याला मदत होतो. आता फॉर एक्झाम्पल कुठली पहा, एखादी क्रिया करतो म्हटलं की सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. जसं फॉर एक्झाम्पल मी येतो. कशाची क्रिया होते तर येण्याची होते. मी शाळेत जातो. कशाची क्रिया होते जाण्याची होते. म्हणजे मी येतो, बसतो, उठतो, खातो, पितो, फिरतो, अभ्यास करतो, मी झाडे लावतो, मी झाडे तोडतो. म्हणजेच काय तर एखादी क्रिया करतो म्हटलं की काय येतं तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला वापर करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता एखादं वाक्य आहे मराठीमध्ये
मी झाडे लावतो. आय प्लांट द ट्रीज. तर अशा पद्धतीने मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल. सो इन दिस वे वी हॅव सीन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता त्यातला दुसरा प्रकार आपण पाहूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय, तर चालू वर्तमान काळ. म्हणजे एखादी क्रिया सुरू आहे, चालू आहे, अपूर्ण वर्तमान काळ देखील त्याला म्हटलं जातं. त्याचं स्ट्रक्चर आहे पहा, सब्जेक्ट एम इज आर प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट एम इज आर प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आय एम रायटिंग अ लेटर, हे उदाहरण तुमच्या समोर आहे. मग सब्जेक्ट आय एम, आय हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर असल्यामुळं एम आलं. त्यानंतर वर्ब आय एन जी रायटिंग अ लेटर, आय एम रायटिंग अ लेटर. आता फॉर एक्झाम्पल जर सब्जेक्ट ही असेल, पहा एम इज आर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. आय असेल तर एम, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर इज, आणि जर दिलेला सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर आर. मग वाक्य कसे होतात पहा, आय एम रायटिंग अ लेटर. ही इज का आलं, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्यामुळं, म्हणजे दिलेला करता तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळं इज ए हेल्पिंग वर्ब आलं. त्यानंतर वर्ब आय एन जी रायटिंग अ लेटर. वी, आता आर का आलं पहा, कारण दिलेला सब्जेक्ट कसा आहे तर अनेक वचने, वी आर रायटिंग अ लेटर. आता हे झालं पहा, एक मार्कासाठी आपण अभ्यासलं. आता त्याचबरोबर इंग्रजीचं वाक्य मराठीत किंवा मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करत असताना हे स्ट्रक्चर कशा पद्धतीने आपल्याला मदत करतं. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, एखादी क्रिया करत आहे. आता फॉर एक्झाम्पल मी येत आहे, मी जात आहे, मी लिहित आहे, मी वाचत आहे, मी खेळत आहे, मी झाडे लावत आहे, मी झाडे तोडत आहे. सो इन दिस वे कुठलंही मराठीतलं वाक्य ज्याच्या शेवटी असं आहे की एखादी क्रिया करत आहे, तर त्यावेळेस कुठलं स्ट्रक्चर वापरलं जातं तर सब्जेक्ट एम इज आर प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आणि आपण आत्ताच पाहिलं एम इज आरचा वापर केव्हा करायचा. आता समजा असं म्हणायचं आहे की मी एक पुस्तक लिहित आहे. आय एम रायटिंग अ बुक. आय म्हटलं की एम, ही सी इट, फॉर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हटलं की इज, आणि प्लुरल सब्जेक्ट म्हटलं की आरचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पहा परत एकदा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एखादी क्रिया करत आहे म्हटलं की कुठला टेन्स येतो तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून आपण एक वाक्य मराठीचं एक वाक्य इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो. पहा द थर्ड वन इज द. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, म्हणजे एखादी क्रिया झाली असं जर म्हणायचं झालं तर कुठला टेन्स वापरला जातो तो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. त्याचं स्ट्रक्चर पहा, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव. करता एक वचने असेल तर हॅज, अनेक वचने असेल तर हॅव, प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. आता तीन प्रकारची वाक्य इथं आपल्या समोर आहेत. हॅज केव्हा घ्यायचं आणि हॅव केव्हा घ्यायचं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज, अदरवाईज यू कॅन यूज हॅव. म्हणजेच काय, ही हा कसा आहे तर थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्यामुळं काय येतं हॅज येतं. ही हॅज रिटन अ लेटर. आता आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर त्यामुळं हॅव, आणि दे हा प्लुरल आहे म्हणजे दे हा करता कसा आहे अनेक वचने आहे त्यामुळं काय आलं हॅव. तर इथं फरक लक्षात आला असेल, हॅज किंवा हॅव आपण केव्हा वापरायचं. सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज, अनेक वचने असेल तर हॅव, आणि जर सब्जेक्ट आय असेल तरी देखील हॅव. तर तिन्ही वाक्य आपल्या समोर आहेत. ही हॅज रिटन अ लेटर, आय हॅव रिटन अ लेटर, अँड दे हॅव रिटन अ लेटर. हे झालं एक मार्कासाठी. पहा परत एकदा मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असण्यासाठी मदत करतं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स कशा पद्धतीने मदत करतो. पहा आपल्याला असं मराठीत म्हणायचे की एखादी क्रिया केली आहे. आता मी अभ्यास केला आहे तर आय हॅव स्टडीड. त्याने अभ्यास केला आहे, ही हॅज स्टडीड. एखादी क्रिया केली आहे, जसं मी आलो आहे, मी गेलो आहे, त्याने लिहिलं आहे, त्याने अभ्यास केला आहे, आम्ही झाडे लावली आहेत, आम्ही झाडे तोडली आहेत,
मी अभ्यास केला आहे, असे कित्येक तरी वाक्य आहेत की ज्या वाक्याच्या शेवटी काय येतं, ल आहे, म्हणजे एखादी क्रिया केली आहे असे जर वाक्य असतील तर त्याचा आपण ह्या स्ट्रक्चरचा वापर करून, म्हणजे सब्जेक्ट हॅज ऑब्लिक हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट, ह्या स्ट्रक्चरचा वापर करून आपण एक मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो आणि त्याचबरोबर आपण बोलू देखील शकतो. आणि त्यातला सगळ्यात शेवटचा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय, तर चालू पूर्ण वर्तमान काळ. आता चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, एखादी क्रिया आहे खूप दिवसापासूनची आणि ती आणखीही काय आहे तर सुरू आहे. जसं रमेश गेल्या 20 वर्षापासून मुंबईत राहत आलेला आहे. तर रमेश हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 20 इयर्स, म्हणजे गेल्या 20 वर्षापासून तो राहत आलेला आहे, म्हणजे ती क्रिया अजूनही काय आहे तर सुरू आहे. असं जर म्हणायचं झालं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. त्याचं स्ट्रक्चर आहे पहा, सब्जेक्ट हॅज बीन ऑब्लिक हॅव बीन प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. 3 प्रकारची वाक्य आहेत. ही हॅज बीन का आलं, कारण सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. सब्जेक्ट अनेक वचने असेल तर हॅव बीन, एक वचने असेल तर हॅज बीन. आय हा अपवाद आहे, आय हॅव बीन येतं. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर अँड दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. तर चारही टेन्स तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील. तर आता आपण काय करूयात, एक 4 प्रकारची वाक्य आहेत ते आपण पाहूयात, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येतील आणि उद्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला काही वाक्य सोडवण्यासाठी दिले जातील, ते तुम्ही सोडवायचे. चला त्यातलं एक पहिलं वाक्य बघूयात आपण. आय एम गोइंग टू स्कूल. यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. कशाचा वापर करायला सांगितलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हटलं की सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट यस ऑब्लिक यस प्लस ऑब्जेक्ट. वाक्यातला सब्जेक्ट कोणता, आय जशाच तसा. वर्ब फोर्थ फॉर्ममध्ये आहे, पण आपल्याला सिम्पल प्रेझेंटमध्ये कितवा फॉर्म घ्यायचा आहे, त्याचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, आय गो टू स्कूल. त्यानंतर सिम्पल प्रेझेंटचंच एक दुसरं वाक्य बघूयात आपण. ही इज रीडिंग अ बुक. ही इज रीडिंग अ बुक. यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. पहा आता स्ट्रक्चर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट यस ऑब्लिक यस प्लस ऑब्जेक्ट. मग ह्या ठिकाणचा दिलेला सब्जेक्ट कोणता आहे, ही जशास तसा. वाक्यातलं वर्ब कोणतं आहे, रीडिंग फोर्थ फॉर्ममध्ये आहे, त्याचा आपल्याला फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. पण घेत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की दिलेला सब्जेक्ट कसा आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणजे दिलेला करता जर तृतीय पुरुषी एकवचने असेल तर त्या क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागतो. मग वाक्य असं होतं पहा, ही रीड्स अ बुक. त्यानंतर त्यातलं सेकंड प्रकारचं वाक्य, आय हॅव इटन अ मँगो. असं एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला आणि यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला तोंडपाठ असायला हवं. सब्जेक्ट ॲम इज आर प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट कोणता आहे, आय. आय म्हटलं की ॲम इज आर पैकी काय येणार आहे, तर ॲम येणार आहे. आय ॲम वर्ब आय एन जी, मग इटन थर्ड फॉर्म आहे, त्याला आपल्याला फोर्थ फॉर्म करायचं आहे, म्हणजे त्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे. आय एम इटिंग अ मँगो. त्यानंतर तिसरं वाक्य पहा त्यातलं, आय प्ले अ क्रिकेट. एक वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला असं सांगितलं की यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हटलं की आपल्याला स्ट्रक्चर माहीत पाहिजे, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. मग यातला सब्जेक्ट काय, आय, त्यामुळं हेल्पिंग वर्ब काय येईल, हॅव. हॅव घेतल्यानंतर वर्ब कितवा येतो, थर्ड येतो, आय हॅव प्लेड अ क्रिकेट. आणि त्यातलं शेवटचं वाक्य, दे हॅव कम्प्लिटेड द वर्क. यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं की सब्जेक्ट हॅज बीन ऑब्लिक हॅव बीन प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट कसा आहे, दे हा सब्जेक्ट कसा आहे, अनेक वचने आहे, त्यामुळं काय येईल इथं, हॅव बीन. हॅव बीन घेतल्यानंतर वर्ब आय एन जी, तर कम्प्लिटेडचं काय होईल, कम्प्लिटिंग द वर्क. So in this way we have seen the information about the present tense.